मित्रांनो, कल्पना करा की तुम्ही एका बसमधून पिकनिकला जात आहात. त्या पिकनिकमध्ये शाळेतील 4-5 शिक्षक आहेत आणि वेगवेगळ्या वर्गातली मिळून काही मुलं मिळून 20 मुलं आहेत आणि तुम्ही त्या बसने पिकनिकला चाललेला आहात. मित्रांनो, हा आहे तुमचा पोर्टफोलिओ. त्यामध्ये तुमच्याकडे काही म्युच्युअल फंड्स आहेत, 4-5 शिक्षक म्हणजे काही म्युच्युअल फंड्स, 20 विद्यार्थी आहेत म्हणजे वेगवेगळ्या सेक्टर्समधले काही स्टॉक्स आहेत. पण हे सगळे एकाच बसमधून प्रवास करतायत आणि ती बस म्हणजे भारताची इकॉनॉमी. लक्षात घ्या, एकच इकॉनॉमी, एकच बस, एकच इंजिन, एकच ड्रायव्हर. जर दुर्दैवाने त्या बसचं इंजिन खराब झालं तर त्या इकॉनॉमीसोबत आपले इतर स्टॉक्स पण परफॉर्म करणार नाहीत. म्हणजेच काय की आपण कितीही डायव्हर्सिफिकेशनचा विचार केला तरी आपलं एक डायव्हर्सिफिकेशन यामध्ये राहिलेलं आहे, ते म्हणजे जिओग्राफिकल डायव्हर्सिफिकेशन, भारताबाहेरचं डायव्हर्सिफिकेशन. भारताबाहेर जर आपण आपली काही गुंतवणूक केली तर आपण पूर्णपणे भारतातील इकॉनॉमीवर डिपेंडंट राहणार नाही आणि परदेशातील गुंतवणुकीचा देखील आपल्याला फायदा मिळेल, प्लस आपला पोर्टफोलिओ बॅलन्स होईल. आहे की नाही इंटरेस्टिंग? चला तर मग आज या व्हिडिओमध्ये आपण शिकूया की इंटरनॅशनल इन्व्हेस्टिंग म्हणजे काय, ती आपण करावी का, कशी करावी, त्याच्यामध्ये धोके कोणते आहेत, त्याच्यामध्ये फायदे कोणते आहेत आणि त्याचे योग्य मार्ग कोणते आहेत. चला तर मग सुरुवात करूया. एक महत्त्वाचा आकडा लक्षात घ्या. 125 ट्रिलियन, 125 ट्रिलियन डॉलर्स एवढं आहे जगाचं इक्विटी मार्केट. जगातील सर्व इक्विटी मार्केट मिळून 125 ट्रिलियन. आणि भारताचं किती आहे माहिती आहे? भारताचं आहे 4 ट्रिलियन. म्हणजे पूर्ण जगाच्या मार्केटच्या 4% देखील भारताचं इक्विटी मार्केट नाही आहे. आणि जर आपण फक्त भारतात गुंतवणूक केली तर या अवेलेबल इक्विटी मार्केटच्या फक्त 4% क्षेत्रामध्ये आपण गुंतवणूक करतोय आणि 96% इतका मोठा भाग आपण सोडून देतोय, त्याच्याकडे दुर्लक्ष करतोय. अर्थात कुठलाही सुजाण इन्व्हेस्टर जो आहे तो असं करणार नाही, कारण भारतामध्ये जशी ग्रोथ होते तशी भारताबाहेर देखील ग्रोथ होत आहे. आणि आणखीन एक इंटरेस्टिंग आकडा तुम्हाला सांगतो. या 125 ट्रिलियन डॉलरच्या जवळजवळ 60% भाग जो आहे तो US मार्केटचा आहे. रफली $60 ट्रिलियन डॉलर्सची USची इक्विटी मार्केट आहे. म्हणजेच काय की अर्ध जगाचं मार्केट US मार्केटमध्ये आहे. एवढा मोठा US मार्केटचा पसारा आहे. हे मी तुम्हाला का सांगतोय? कारण भारतातून आपण US मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करू शकतो आणि नॉट ओन्ली US, इतर मार्केटमध्ये देखील इन्व्हेस्ट करू शकतो. पण का करायचं? तर आपल्याला या मोठ्या मार्केटचा फायदा मिळाला पाहिजे. का करायचं? तर आपल्याला जिओग्राफिकल डायव्हर्सिफिकेशन मिळालं पाहिजे. फक्त भारतावर अवलंबून राहण्याची गरज नाही आहे. का करायचं? तर इतर अनेक इनोव्हेटिव्ह कंपन्या, जसं तुम्ही गुगल, ॲपल, एनव्हिडिया, टेस्ला, ॲमेझॉन, फेसबुक, मायक्रोसॉफ्ट या कंपन्यांबद्दल आपण ऐकतोय, त्यांची ग्रोथ डोळ्याने बघतोय, तर त्याच्यामध्ये आपली गुंतवणूक का नको? तर अशा कंपन्या ज्या आहेत त्या लार्जली US मधून आलेल्या आहेत आणि त्या US मार्केटचा मोठा भाग आहे आणि म्हणून मी US मार्केटचा तुम्हाला रेफरन्स देतो आहे. तर लक्षात आलं, आपल्याला चांगल्या टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्स कंपन्यांमध्ये इन्व्हेस्ट करता येईल आणि परदेशी गुंतवणुकीचा फायदा आपल्याला आपल्या भारतीय गुंतवणुकीच्या सोबत मिळवता येईल. जर तुम्हाला वाटत असेल की इंटरनॅशनल इन्व्हेस्टिंग हे खूप श्रीमंत लोकांसाठी आहे किंवा NRIसाठी आहे, तर तसं नाही आहे. भारतात इथे बसून आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतो. अगदी सोपी म्युच्युअल फंडच्या माध्यमातून ₹500 तुम्ही इन्व्हेस्टमेंट सुरू करू शकता. म्हणजे असं जर तुम्हाला वाटत असेल की ही गुंतवणूक जी आहे ती अतिश्रीमंत लोकांसाठी आहे, तर तसं नाही आहे. त्याचप्रमाणे दुसरा एक गैरसमज असतो की परदेशी गुंतवणूक रिस्की असू शकते. पण मित्रांनो, आताच मी तुम्हाला सांगितलं की ॲक्च्युली आपली गुंतवणूक इतर ठिकाणी न करणं, म्हणजे डायव्हर्सिफिकेशन न करणं, हे जास्त रिस्की असू शकतं. याचाच अर्थ परदेशी गुंतवणूक पूर्णतः रिस्की नाही आहे. आणि तिसरा गैरसमज असतो की ही गुंतवणूक कॉम्प्लेक्स असेल, कठीण असेल, आपल्याला समजणार नाही. तर पूर्वी तसं होतं. पूर्वी इंटरनॅशनल गुंतवणुकीचा एकच मार्ग उपलब्ध होता, तो म्हणजे परदेशी स्टॉक ब्रोकरकडून आपलं अकाउंट ओपन करणं, मग भारतीय रुपयाचं डॉलरमध्ये कन्व्हर्जन करून मग इन्व्हेस्ट करणं. त्याच्याशी रिलेटेड टॅक्स इश्यूज होते, त्याच्याशी रिलेटेड डॉक्युमेंटेशन इश्यूज होते आणि त्यामुळे एकेकाळी परदेशी गुंतवणूक कठीण होती.
परंतु म्युच्युअल फंड सही आहे. म्युच्युअल फंडने हा पण आपला प्रश्न सोडवलेला आहे आणि म्युच्युअल फंडने आपल्याला अतिशय सोपा मार्ग दिलेला आहे. आपल्याला करन्सी कन्व्हर्जन करायची गरज नाही आहे. भारतीय रुपयांमध्येच गुंतवणूक करायची आहे. सिम्पली SIP करू शकता. 500 रुपयापासून सुरुवात करू शकता. अजून काय पाहिजे आपल्याला? इथे बसून परदेशामध्ये गुंतवणूक करण्याचा अत्यंत सोपा मार्ग आहे म्युच्युअल फंड. चला तर मग आता सगळे ऑप्शन एकदा बघून घेऊया. इंटरनॅशनल इन्व्हेस्टिंगमध्ये इन्व्हेस्ट करण्याचे 2 मुख्य मार्ग आहेत. एक आहे डायरेक्ट इन्व्हेस्टिंग, जिथे आपण फॉरेनचं स्टॉक ब्रोकर अकाउंट ओपन करतो, आपले भारतीय रुपये डॉलरमध्ये कन्वर्ट करतो आणि मग ते डॉलरच्या स्वरूपात इन्व्हेस्ट करतो. हा थोडा किचकट मार्ग आहे, कठीण मार्ग आहे, महाग मार्ग आहे. कारण अर्थात फॉरेनचं स्टॉक ब्रोकर अकाउंट मॅनेज करायचं तर एक नवीन अकाउंट बनवायला लागेल, ते मॅनेज करावं लागेल, त्याच्यासाठी खर्च जास्त आहेत, करन्सी कन्व्हर्जन आहे आणि डॉक्युमेंटेशन आणि टॅक्स इश्यूज खूप सारे आहेत, कॉम्प्लेक्स आहे ते. तर छोट्या मोठ्या गुंतवणुकीसाठी तो पर्याय नाहीच आहे. ज्यांना काही करोड रुपये गुंतवायचे आहेत त्यांच्यासाठी ठीक आहे. त्याचप्रमाणे ते इंडिव्हिज्युअल स्टॉक सिलेक्ट करणं त्याच्यामध्ये आलं. उदाहरणार्थ ॲक्च्युली मार्केटमध्ये जाऊन मी कुठला स्टॉक निवडू परदेशी, तर तो निवडण्यामागचा अभ्यास आला. तर हा थोडा किचकट भाग आहे डायरेक्ट इन्व्हेस्टिंग. आणि म्हणून आपण दुसरा मार्ग वापरणार आहोत इनडायरेक्ट इन्व्हेस्टिंग. इनडायरेक्ट इन्व्हेस्टिंगमध्ये आपण काय करतोय? आपण भारतीय म्युच्युअल फंडमध्ये पैसे देतोय, जे म्युच्युअल फंड त्यांच्या पैशाचं कन्व्हर्जन करून मग इंटरनॅशनल इन्व्हेस्ट करत आहेत. आपल्याला कन्व्हर्जन करायचं आहे का? नाही. आपल्याला स्टॉक सिलेक्शन करायचं आहे का? नाही. आपल्याला सिम्पली एका म्युच्युअल फंडमध्ये SIP करायचं आहे जो परदेशामध्ये गुंतवणूक करतोय. तर हा खूप चांगला मार्ग आहे. आणखीन एक मार्ग आहे तो म्हणजे ETFचा, एक्सचेंज ट्रेडेड फंडचा. पण त्याच्यामध्ये गडबड अशी आहे की RBIने ETFमध्ये किती परदेशी गुंतवणूक केली जावी याचे लिमिटेशन्स लावलेले आहेत आणि ते लिमिटेशन्स ऑलरेडी हिट झालेले आहेत. त्यामुळे सध्या जे ETF उपलब्ध आहेत ते जास्त इन्व्हेस्ट करू शकत नाहीत आणि त्याच्यामुळे त्यांच्या डिमांड जास्त आहे पण सप्लाय कमी आहे. आणि डिमांड जास्त, सप्लाय कमी म्हणजे ते ETF ओव्हर प्राइस्ड आहेत, महाग आहे. जो 100 रुपयाला मिळाला पाहिजे तो 150 रुपयाला मिळतोय किंवा 125 रुपयाला मिळतोय. लक्षात आलं? सो ETF आहे चांगला मार्ग, पण तो तात्पुरता आपल्यासाठी योग्य नाही आहे. म्हणजेच उरला कुठला? तर म्युच्युअल फंडचा मार्ग. हा म्युच्युअल फंडचा मार्ग वापरा. याच्यामध्ये अनेक सारे फंड्स आपल्याला मिळतील आणि ते फंड्स आपल्याला इंटरनॅशनल इन्व्हेस्टिंग सोप्या पद्धतीने, डोक्याला ताप न देता शांतपणे करायला मदत करते. हे म्युच्युअल फंड फक्त US मार्केटमध्ये गुंतवतात का? तर तसं नाही. अनेक म्युच्युअल फंड युरोपशी संबंधित मार्केट्समध्ये इन्व्हेस्ट करतात, चायनामध्ये इन्व्हेस्ट करणारे आहेत, ब्राझीलमध्ये इन्व्हेस्ट करणारे आहेत, वेगवेगळ्या थीम्समध्ये. उदाहरणार्थ ग्लोबल इनोव्हेशन फंड आहे जो इनोव्हेटिव्ह कंपन्यांमध्ये इन्व्हेस्ट करतो. असे वेगवेगळे थीमॅटिक फंड आहेत, ESG फंड आहेत. तर वेगवेगळ्या प्रकारचे फंड्स आपल्याला मिळतील. पण जसं मी सुरुवातीला सांगितलं, ग्लोबल मार्केटचा अर्ध्यापेक्षा जास्त भाग US मार्केटमध्ये आहे आणि त्याच्यामुळे जर US मार्केट वाढलं तर असंच आपल्याला ग्लोबल मार्केटचा फायदा मिळणार आहे. त्यामुळे जर तुम्ही नवखे असाल, तर तुम्हाला फार माहिती नसेल, तर चायना, ब्राझील अशा इतर कंट्रीजमध्ये इन्व्हेस्टमेंटला आत्ता सुरुवात करू नका. जस्ट स्टार्ट विथ द US रिलेटेड फंड. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्ही बघितलं डॉलर आणि रुपी यांचा कन्व्हर्जन जो आहे त्याच्यामध्ये आपल्याला बराच फायदा मिळू शकतो. कारण ट्रेडिशनली गेल्या 40 वर्षामध्ये भारतीय रुपया हा डॉलरच्या मानाने घसरतच आलेला आहे. म्हणजे आत्ता जो 80 रुपये डॉलरची प्राईस आहे ती पुढे जाऊन 90-100 होण्याचे चान्सेस आहेत. होईलच का? नाही. पण गेल्या 40 वर्षात जे घडलेलं नाही ते आता पुढच्या लगेच 5-10 वर्षात घडेल असं दिसत तरी नाही आहे. याचं कारण सोपं आहे. कारण जोपर्यंत दोघांमध्ये ट्रेड डेफिसिट आहे, 2 कंट्रीजमध्ये, भारत आणि अमेरिका, तोपर्यंत हा कन्व्हर्जनचा डिफरन्स राहणारच आहे आणि त्यामुळे भारतीय रुपया पुढे घसरत राहील असं आपल्याला दिसतंय. आता हे मी तुम्हाला का सांगतोय? सोपं कारण आहे. समजा तुम्ही एका इंटरनॅशनल म्युच्युअल फंडमध्ये आज इन्व्हेस्ट केले. ABC नावाच्या एका फंडमध्ये आपण समजा 100 रुपये इन्व्हेस्ट केले. ती ABC कंपनी म्युच्युअल फंड जो आहे त्या 100 रुपयाच्या डॉलरमध्ये कन्व्हर्जन करणार आणि मग इंटरनॅशनल मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करणार. समजा त्या ABC म्युच्युअल फंडला पुढच्या 5 वर्षात बिलकुल ग्रोथ मिळाली नाही. तो म्युच्युअल फंड जेवढा होता तेवढाच राहिला. 5 वर्ष तेवढीच व्हॅल्यू राहिली त्याची. ठीक आहे. 5 वर्षानंतर आपण पैसे काढून घेतले, त्यावेळेला पुन्हा करन्सी कन्व्हर्जन झालं. मात्र त्यावेळेला करन्सी वाढलेली होती, US डॉलर वाढलेला होता. म्हणून जेव्हा मी 80 रुपयाच्या दराने इन्व्हेस्ट केलेले तेव्हा परत मिळताना मला 100 रुपयाच्या दराने इन्व्हेस्टमेंट परत मिळाली समजा 5 वर्षात, तर मला असाच 20% फायदा झाला.
का? कारण करन्सी फ्लक्च्युएशन आहे. जरी तो म्युच्युअल फंड वाढला नाही तरी सुद्धा आहे की नाही इंटरेस्टिंग, आणि म्युच्युअल फंड वाढला तर तो ॲडिशनल फायदा आहे. याचाच अर्थ वीक करन्सी जी आहे त्याचा आपल्याला फायदा देखील घेता येईल इंटरनॅशनल इन्व्हेस्टिंगमुळे. पण हे सगळं चांगलं दिसत असलं तरीसुद्धा आपण पूर्ण आपले सगळे पैसे इंटरनॅशनलमध्ये इन्व्हेस्ट करायचे का? तर ऑब्व्हियसली नाही. त्याच्यासाठी आपल्याला असेट अलोकेशन करणं अतिशय गरजेचं आहे. खरी श्रीमंती योग्य असेट अलोकेशनमुळेच येते, योग्य स्टॉक सिलेक्शनमुळे नव्हे. तर असेट अलोकेशन जर तुम्हाला शिकायचं असेल तर ते मी यापूर्वीच एका व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये शिकवलेलं आहे. त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देतोय, ती नक्की बघा. पण एक बेसिक फॉर्म्युला म्हणून जर सांगायचं झालं तर जर तुम्ही कन्झर्वेटिव्ह इन्व्हेस्टर असाल तर साधारण तुमच्या ओव्हरऑल असेट्सच्या 5% इन्व्हेस्टमेंट्स तुम्ही इंटरनॅशनल मार्केटमध्ये करा. जर तुम्ही मॉडरेट रिस्क घेणारे इन्व्हेस्टर असाल तर तुम्ही साधारण 10 ते 15% इन्व्हेस्ट करा. आणि जर तुम्ही अग्रेसिव्ह असाल तर तुमच्या ओव्हरऑल पोर्टफोलिओच्या 30% इंटरनॅशनल मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करू शकता. पण हा थंब रूल आहे. एक्झॅक्ट कॅल्क्युलेशन तुम्हाला असेट ॲलोकेशन शिकूनच करता येईल. त्याची लिंक मी खाली दिलेली आहे. चला तर मग आता आपण इंटरनॅशनल इन्व्हेस्टिंग करायची हे तर शिकलो, का करायची ते पण शिकलो, आणि कशा प्रकारे करायची ते पण शिकलो. सिम्पली म्युच्युअल फंड निवडायचं आणि SIP करायचं. तर कोणता म्युच्युअल फंड निवडायचा? बरेचसे म्युच्युअल फंड्स आहेत जे उपलब्ध आहेत, पण मी तुम्हाला 10 टॉप म्युच्युअल फंडची यादी देतोय. ओके, हे टॉप कशामुळे निवडलेले आहेत? तर हे त्यांचा गेल्या 3 वर्षांचा परफॉर्मन्स आणि त्यांचा रिस्क कोशंट जो आहे, रिस्कच्या हिशोबाने किती रिटर्न्स देऊ शकतात, तर त्याचे जे रिस्क रिलेटेड पॅरामीटर आणि परफॉर्मन्स रिलेटेड पॅरामीटर चेक करून मी एक 10 म्युच्युअल फंड्सची यादी बनवलेली आहे. त्या यादीची लिंक देखील मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे. त्यावर क्लिक करून तुम्ही ते पूर्ण 10च्या 10 फंड्सची नावं मिळवू शकता. ठीक आहे, तर कुठे इन्व्हेस्ट करायचे हा पण तुमचा प्रश्न सुटला, कसे इन्व्हेस्ट करायचे हा पण तुमचा प्रश्न सुटला. थोडक्यात समराईज करायचं झालं तर ग्लोबल इन्व्हेस्टिंग, ओव्हरसीज इन्व्हेस्टिंग, इंटरनॅशनल इन्व्हेस्टिंग आपल्याला चांगल्या इनोव्हेटिव्ह कंपन्यांचा ॲक्सेस देते. तिकडे आपल्याला गुंतवणूक करता येते. फक्त भारतीय मार्केटवर अवलंबून राहण्याची आपल्याला गरज लागत नाही आहे. इतर मार्केट्सचा देखील आपल्याला परतावा मिळवता येतो, फायदा मिळवता येतो. हा सगळ्यात मोठा फायदा. आणि करन्सी फ्लक्च्युएशन आपल्यासाठी काम करतं. म्हणजे जरी भारतीय रुपया डेप्रिशिएट झाला तरीसुद्धा आपल्या इन्व्हेस्टमेंटचा काही भाग त्याच्यातूनच फायदा कमवत आहे. हा एक चांगला बेनिफिट आपल्याला मिळतो. 500 रुपयापासून तुम्ही सुरुवात करू शकता. रिस्क याच्यामध्ये जास्त नाही आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा की ही इक्विटी इन्व्हेस्टमेंट आहे. म्हणजेच काय, ही तुम्हाला दीर्घकालीन गुंतवणूक म्हणूनच करावी लागेल. यामध्ये तुम्हाला आज बाय करून उद्या सेल करा अशा प्रकारचे ट्रेडिंगचा अपेक्षा करू नका. तर किमान 5 वर्षाच्या होरायझनने, 5 वर्षाचं लक्ष ठेवून तुम्ही किमान 5 वर्षाचं लक्ष ठेवून इन्व्हेस्ट करा. कारण शॉर्ट टर्ममध्ये हे फ्लक्च्युएट होत असतं. इवन शॉर्ट टर्ममध्ये रुपीची प्राईस व्हॅल्यू ती पण फ्लक्च्युएट होत असते. त्यामुळे जर तुम्हाला खरा याचा फायदा घ्यायचा असेल तर किमान 5 वर्ष गुंतवणूक करण्याचं टार्गेट ठेवा. कारण ही इक्विटी गुंतवणूक आहे आणि म्हणून दीर्घकालीन करणं आवश्यक आहे. ही एकच काळजी तुम्हाला घेणं अपेक्षित आहे. अदरवाईज इट्स अ ब्युटिफुल वे टू इन्व्हेस्ट अँड एव्हरीबडी, ऑल इंडियन शुड हॅव देअर पार्ट इन इंटरनॅशनल एक्सपोजर इन इंटरनॅशनल म्युच्युअल फंड्स. या व्हिडिओच्या माध्यमातून आता मराठी लोकांना पण समजलं असेल की आपल्याला इंटरनॅशनल गुंतवणूक का करायची आहे, कशी करायची. तर मग थांबू नका, लवकर सुरू करा. काही प्रश्न असले तर मला खाली कमेंट्समध्ये अवश्य विचारा. आणि आणखीन तुम्हाला कोणत्या विषयावरचे व्हिडिओ बघायला आवडतील ते मला जरूर कळवा. तोपर्यंत साइन ऑफ करतो. सलील चौधरी. थँक्यू. बाय.